पत्र मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की गणपत गायकवाडबद्दल आणि वैभव गायकवाडबद्दल त्याच्या मागे लागायचं नाही, नाही तर तुझं तेरा बाबा सिद्दीकी कर देंगे, बाबा सिद्दीकी होगा असं लिहिलेलं. म्हणजे एकंदरीत ह्याच्या अगोदर सुद्धा मला धमकी दिलेली आहे फेसबुकवरती. तेव्हा त्या इस्माला पोलिसांनी उचलून पण आणलं होतं कोळीवाडी पोलीस स्टेशनला. पण पोलिसांचं असं म्हणत होतं की तो बेवडा आहे. पण मी त्या ठिकाणी अक्षरशः जेव्हा त्याला पोलिसांनी उचलून आणलं तेव्हा बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा तिकडे बघितलं. तर कुठेतरी राजकीय दबावाखाली पोलीस लोक आहेत. आता हे परत एकदा धमकीचं पत्र आलं की त्यांच्याबद्दल जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, नाहीतर तुला बाबा सिद्दीकी म्हणणार. मला वाटतं की मी जे पाऊल उचललं होतं बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं, पण ते न्याय देता देता ते माझ्या पूर्ण जीवाशी आलं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आज त्या ठिकाणी मी अनेक वेळा पोलिसांना सांगितलं की माझ्यावरती जो हल्ला झाला त्या ठिकाणी गाड्या जप्त केल्या नाही, साध्या गाड्या चेक केल्या नाही तिथल्या, त्या ज्याच्यामध्ये गणपत गायकवाड आणि त्याचे साथीदार बसून आले होते. म्हणजे कुठेतरी पोलिसांवरती राजकीय प्रेशर असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या चौकशा केल्या नाही. तिथे अनेक ज्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल असलेले, असे 10-10, 12-12 गुन्हे दाखल असलेले त्या ठिकाणी आरोपी होते, गुन्हेगार पार्श्वभूमीचे लोक होते. त्यांच्या साध्या चौकशा केल्या नाही पोलिसांनी, त्यांना अटक केली नाही. म्हणजे आज आपण जर बघितलं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीचा तपास चालू आहे, ज्या पद्धतीने कारवाई केलेल्या आहेत त्या मला वाटतं पारदर्शक आहेत. मी नेहमी आपण लोकांकडून ऐकतो की राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. माझ्या बाबतीत संवेदनशीलपणा दिसत नाही. या ठिकाणी अनेक गोष्टी अशा आहेत की गणपत गायकवाड जेलमध्ये फक्त नावाला आहे. तो 15-15 दिवस जे हॉस्पिटलला असतो. म्हणजे जेल म्हणजे एखाद्या आरोपीला जी जेल मिळते त्याच्या पद्धतीने तो जेल काढत नाहीये, सजा काढत नाही. उद्या मला वाटतं की असं पण दाखवतील ज्या पद्धतीने वैभव गायकवाडला क्लीन चिट दिली, तो कॅमेऱ्यामध्ये कैद आहे, त्याच्यामध्ये सगळे पुरावे, ठोस पुरावे त्याच्यामध्ये आहेत. तेवढे असताना त्याला क्लीन चिट दिली, हे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये असं पण करतील. हॉस्पिटलचे जे माझ्यावरती गोळीबार झालेले त्या गोळ्या नकली होत्या, त्या हॉस्पिटलचे डॉक्युमेंट नकली होते. अशा पद्धतीचा सुद्धा त्या ठिकाणी दिखावा करून त्या गणपत गायकवाडला पण सोडण्यात येईल काही दिवसामध्ये. म्हणजे अशा पद्धतीचं फक्त आणि फक्त राजकीय बळ वापरून अशा पद्धतीची कारवाई चालू आहे. इतर आपण ठिकाणी अनेक गुन्हे बघतो, त्या गुन्ह्यांमध्ये आरोपी त्या ठिकाणी नसताना सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन ते आतमध्ये जेलमध्ये आहेत अशा आरोपी. आणि ह्या इथे अशा पद्धतीचं म्हणजे न्याय देवतेवरती सुद्धा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. म्हणजे अशा पोलीस स्टेशनमध्ये त्या दालनामध्ये गोळीबार होऊन सुद्धा अशा प्रकारची त्या लोकांना सूट दिली जाते. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे असं ठिकाणी. आणि मला न्यायाची अपेक्षा आता कोणाकडनं करायची, हे सगळं नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, जनतेमध्ये पोहोचलं पाहिजे. आज बीडच्या धर्तीवर देशमुख कुटुंबाला न्याय का मिळतोय? कारण त्यांच्यासोबत अनेक राजकीय पक्षाचे पुढारी आहेत, त्याचप्रमाणे मीडिया त्यांच्यासोबत ठाम उभी आहे, ते लावून धरले. त्यामुळे त्या ठिकाणी तुटत काय नसतो, त्यांना न्याय मिळत चाललाय. आणि या ठिकाणी मला न्याय मिळत नाही, हे माझं दुर्दैव असं समजतो, माझ्या कुटुंबाचं दुर्दैव समजतोय. पण मला एवढंच या ठिकाणी मला अपेक्षा आहे की ही गोष्ट नागरिकांना, जनतेला जो पण जनतेच्या निर्देशन आणण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधलेला आहे. कोणत्या माध्यमातून? मी हायकोर्टामध्ये या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं आहे. हायकोर्ट मला माहिती आहे, मला न्याय त्या ठिकाणी मिळेल. कारण की अनेक पुरावे आहेत, त्याच्यामध्ये पोलीस ह्याच्या संशयाच्या घेऱ्यामध्ये आहेत. पोलिसांनी तपास व्यवस्थित केला नाही. मी CBI चौकशी मागतोय हायकोर्टाकडनं. CBI चौकशी केल्यानंतर त्याच्यातले अनेक आरोपी आणि त्यातल्या अनेक गोष्टीचा उलगडा होणार. कारण त्या गाड्यांमध्ये अनेक प्रकारचे हत्यारं होते. हे मला त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की गाड्या तपासल्या पण त्या पोलिसांनी सोडून दिल्या. एकाचा फोन आला वरून, एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला आणि त्याने त्या गाड्या पोलिसांनी अशाच सोडून दिल्या. अनेक पुरावे पोलिसांनी नष्ट केलेले आहेत. ते CBI चौकशी केल्यानंतर सगळं उघडकीस येईल, मला अशी अपेक्षा आहे. धमकीपत्र एका इस्माने येऊन मला महेश दादा हे घ्या आणि असं हातात दिलं. जसं मला अनेक ठिकाणी पत्र देतात, काही समस्या असल्या तशा पद्धतीचं पत्र दिलं. मी उघडून बघितल्यानंतर मला अशा पद्धतीचं धमकीपत्र मिळालं. मी त्याचं वर्णन सांगितलेलं आहे पोलिसांना
त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लाईव्ह YouTube चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो